जर तुम्ही दिवसभर घरातले काम करता, स्वयंपाक, साफसफाई, मुलांची काळजी, कपडे धुणे, भाजी मार्केट, घर, कुटुंब आणि हे सगळं कोणत्याही सुट्टीशिवाय करत असाल, तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. घरकाम जितकं बाहेरून साधं आणि सोपं दिसतं, त्यापेक्षा कितीतरी जास्त मेहनत, ताण आणि ऊर्जा ते घेत असतं. आणि गंमत म्हणजे अनेक वेळा महिला या कामाच्या चक्रात अशा गुंतून जातात की त्या स्वतःकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे नेमकं काय? स्वतःच्या आवडीनिवडी जपणं, स्वतःच्या मनाला जपणं आणि स्वतःवर मनापासून प्रेम करणं. आज आपण अशा 12 अतिशय सुंदर आणि मनाला भिडणाऱ्या गोष्टींवर बोलणार आहोत, ज्या प्रत्येक गृहिणीने आपल्या रोजच्या जगण्यात नक्कीच आणल्या पाहिजेत. इथे बसलेली प्रत्येक महिला अगदी कुटुंबासाठी सर्वस्व वाहून घेणारी आई असो, तिला यातील प्रत्येक गोष्ट ऐकताना असं वाटेल की अगदी माझ्याच मनातलं बोलताय तुम्ही. या गोष्टी तुमच्या मानसिक शांततेवर, आनंदावर आणि आत्मसन्मानावर जबरदस्त परिणाम करतात. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं घरदार तर चकाकलं पाहिजेच, पण त्याचबरोबर तुमचं स्वतःचं मन आणि आयुष्यही तितकंच आनंदी राहिलं पाहिजे, तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. वय 25 असो किंवा 55, स्वतःसाठी जगणं सगळ्यांसाठीच महत्त्वाचं असतं. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या कुटुंबातील आणि मैत्रिणींच्या ग्रुपमधील प्रत्येक महिलेबरोबर नक्की शेअर करा. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर अशा उपयोगी गोष्टी कधीच मिस होऊ नयेत म्हणून आपल्या चॅनलशी देखील जोडलेले राहा. चला तर मग आता एक एक करून पाहूया त्या 12 सुंदर अशा गोष्टी, ज्या तुमच्या प्रत्येक दिवस हसरा आणि आनंदी बनवतील. नंबर 1. स्वतःच्या आवडीचे छंद आणि कला पुन्हा जगायला सुरुवात करणे. लग्नापूर्वी किंवा मुलं होण्यापूर्वी तुम्हाला ज्या गोष्टी करायला खूप आवडायच्या, जसे की गाणी ऐकणे, एखादे आवडते पुस्तक वाचणे, कट्टा मारणे, चित्रकला किंवा स्वतःला आवडेल असे काहीतरी करणे, त्या सगळ्या गोष्टी संसाराच्या ओघात कुठे ना कुठे मागे पडतात. पण आता संसाराची गाडी रुळावर आली आहे, मग स्वतःसाठी तो वेळ परत आणा. तुमचे छंद हेच तुमचं खरं विश्व आहे, ते कधी सोडू नका. जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचे काहीतरी करता तेव्हा तुमचा आत्मविश्वास आनंदाने भरून जातो आणि घराची ऊर्जाही दुप्पट होते. 2. स्वतःच्या स्किन केअरची आणि स्वतःच्या रूपाची प्रेमाने काळजी घेणे. आता म्हातारी झाली आहे मी, कशाला पाहिजे स्किन केअर, हा विचार मनात आणणं आजपासून पूर्णपणे बंद करा. वय कधीही काहीही असो, स्वतःला सुंदर ठेवण्याचा अधिकार तुम्हाला आहे. आरशासमोर उभे राहून स्वतःच्या चेहऱ्यावर एखादी चांगली क्रीम लावणे, स्वतःसाठी थोडा वेळ देणे, स्वतःला छान आवरणे हा कोणताही दिखावा नाही, तर तो स्वतःवरचा प्रेमाचा वर्षाव आहे. तुम्ही जशा आहात तशा सुंदर आहात, फक्त त्या सौंदर्याची थोडीशी प्रेमाने काळजी घ्या. जेव्हा तुम्ही स्वतःकडे बघून हसता तेव्हा सगळा थकवा कुठल्या कुठे पडून जातो हे तुम्हाला कळणार देखील नाही. नंबर 3. दिवसभरातून स्वतःसाठी काही वेळ निवडून फक्त शांत बसणे. सकाळपासून रात्रीपर्यंत घरात हजारो गोष्टी सुरू असतात, कोणाचा आवाज, कोणाची मागणी, कोणाचा डब्बा, पण त्या सगळ्यातून स्वतःसाठी दिवसातून अर्धा तास असा काढा ज्यामध्ये मोबाईल बंद असेल, टी व्ही बंद असेल आणि फक्त तुम्ही स्वतःशी बोलत असाल किंवा शांत बसून स्वतःच्या विचारांमध्ये असाल. हा एकांतातला वेळ तुम्हाला आतून पूर्णपणे ताजेतवाने करतो. दिवसभरात स्वतःसाठी काढलेला हा शांत वेळ तुमच्या मनाला अफाट शांतता देतो आणि पुढच्या कामासाठी नवी ऊर्जा देखील भरून देतो. नंबर 4. स्वतःच्या आवडीचे कपडे घालणे आणि स्वतःला सुंदर अनुभवणे. घरात राहतो म्हणून कसेही कपडे घालणे किंवा नेहमी जुने पुराणे वापरणे ही सवय आता पूर्णपणे बदला. तुम्हाला जे कपडे घालताना छान वाटतं, ज्या रंगाची आवड तुम्हाला आनंद देते, ते कपडे हक्काने घाला. स्वतःला आरशात
बसून जेव्हा स्वतःवरच प्रेम वाटेल तेव्हा तुमचा आत्मविश्वास दुप्पट होईल. कपडे साधे असोत पण त्यात तुमचा स्वाभिमान आणि आनंद झळकला पाहिजे, कारण तुम्ही स्वतःसाठी जगताय. नंबर 5. मैत्रिणीसोबत मनमोकळ्या गप्पा मारणे आणि हसणे. सारा संसार आणि मुलांच्या व्यापात अनेकदा मैत्रिणींसोबतचे नाते मागे पडते. फोनवर बोलणेही बंद होते, पण जुन्या मैत्रिणींशी फोनवर बोलणे, एखादा चहाचा कप सोबत घेत मन मोकळ्या गप्पा मारणे किंवा एकमेकींच्या सुखदुःखात हसणे हे मनाचा ताण पूर्णपणे पळवून लावते. मैत्री ही स्त्रीची सर्वात मोठी शक्ती असते. तिला कधीही दुरावू देऊ नका. दिलखुलास हसणे हे जगातले सर्वात मोठे आणि मोफत औषध आहे, जो तुमचा सगळा ताण चुटकीसरशी गायब करू शकतो. नंबर 6. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वतःसाठी आनंद शोधणे. कुटुंबाला फिरवायला नेणे किंवा सगळ्यांच्या आवडीचे बघणे यात तुम्ही नेहमीच अग्रेसर असता, पण कधीतरी स्वतःच्या आवडीची एखादी छोटी गोष्ट करा. जसे की स्वतःला आवडणारा एखादा पदार्थ स्वतःसाठी मागवणे, स्वतःसाठी एखादी छोटीशी भेटवस्तू घेणे किंवा स्वतःच्या आवडीचे गाणे ऐकत निवांत चहा पिणे. हे छोटे आनंदच आयुष्याला खरी गोडी देतात. स्वतःला खुश ठेवण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नसते, याची जाणीव ठेवा. 7. स्वतःच्या भावनांना मोकळी वाट करून देणे आणि मन हलके करणे. कधीकधी मनात खूप ताण येतो, कोणाशी तरी बोलावेसे वाटते, कधी अगदी खरोखरच रडावेसे देखील वाटते. पण मी जर रडले तर सगळे काय म्हणतील या विचाराने महिला त्या भावना आतल्या आत दाबून ठेवून हसण्याचा प्रयत्न करतात. असं अजिबात करू नका. जर मन जड झाले असेल, तो भार सहन होत नसेल तर मोकळ्या मनाने रडा किंवा कोणा जवळच्या व्यक्तीजवळ मन मोकळं करा. अश्रू गाळल्याने मन हलकं होतं. ती कोणतीही कमजोरी नसते, तर ती माणसाची अतिशय सहज आणि सुंदर भावना आहे. नंबर 8. स्वतःच्या शरीराला आणि मनाला आलेला थकवा प्रामाणिकपणे स्वीकारणे. मी थकले आहे, आता माझ्याकडून काम होत नाही आहे, हे स्वतःला सांगण्याची लाज अजिबात बाळगू नका. जेव्हा शरीर तुम्हाला सांगतं की आता विश्रांती हवी आहे, तब्येत बरी नाही आहे, तेव्हा सगळं काम बाजूला ठेवा आणि थोडा वेळ शांतपणे आडवे व्हा. सुपरवुमन बनण्याच्या नादात स्वतःच्या शरीरावर अन्याय करू नका. तुम्ही आधी एक माणूस आहात, मशीन नाही. तुमच्या आरोग्यापेक्षा आणि विश्रांतीपेक्षा जगात महत्त्वाची कोणतीही गोष्ट नाही. नंबर 9. स्वतःच्या भविष्यासाठी आणि स्वप्नांसाठी थोडा वेळ देणे. संसार आणि मुलं सांभाळताना अनेक महिलांची स्वतःची स्वप्न कुठेतरी कोपऱ्यात दाबली जातात आणि त्या स्वतःला विसरून देखील जातात. पण वय कोणतंही असो, स्वतःसाठी नवीन काहीतरी शिकण्याची, स्वतःचे कौशल्य वाढवण्याची किंवा स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची इच्छा कधीही मरणार नाही हे आपण स्वतःला म्हटलं पाहिजे. तुमच्यातल्या कलागुणांना पुन्हा बाहेर काढा आणि स्वतःसाठी नवीन ध्येय ठेवा. जेव्हा स्त्री स्वतःच्या पायावर ठाम उभी असते किंवा स्वतःची स्वप्न पूर्ण करते, तेव्हा ती कुटुंबासाठी एक उत्तम आदर्श देखील बनत असते. नंबर 10. कुटुंबाच्या कौतुकासोबत स्वतःच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे. सकाळपासून रात्रीपर्यंत घर सांभाळणाऱ्या, सगळ्यांच्या मागण्या पूर्ण करणाऱ्या स्त्रीचे कौतुक करायला सहसा घरात कोणी पुढे येत नाही. मग हरकत काय? रात्री झोपण्याआधी स्वतःशी बोला आणि स्वतःला म्हणा, आजचा दिवस मी खूप सुंदर सांभाळला. मलाच अभिमान वाटतो. स्वतःची किंमत स्वतः ओळखणे ही जगातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. कोणाच्या कौतुकाची वाट बघण्यापेक्षा स्वतःची पाठ स्वतः थोपटायला शिका. कारण तुम्ही काय करताय हे फक्त तुम्हालाच ठाऊक असतं. 11. स्वतःच्या आरोग्याकडे कधीही दुर्लक्ष न करणे. इतरांच्या औषध पाण्याची आणि आरोग्याची काळजी घेणारी स्त्री अनेकदा स्वतःच्या छोट्या छोट्या दुखण्यांकडे सहसा दुर्लक्ष करते.
पाठदुखी, डोकेदुखी किंवा अशक्तपणा या गोष्टींकडे हे तर असंच असतं म्हणून सोडून देऊ नका. तुमचं आरोग्य हे या घराच्या सगळ्यात मोठा आणि मजबूत पाया आहे. त्यामुळे जर शरीर दुखत असेल तर स्वतःकडे लक्ष द्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि स्वतःच्या तब्येतीला नेहमी पहिले प्राधान्य द्या. कारण तुम्ही निरोगी तरच घर निरोगी राहील. 12. स्वतःवर प्रेम करणे हा कुठलाही स्वार्थीपणा नसून ती सर्वात मोठी गरज आहे हे स्वीकारणे. आजवर समाजात आणि घरात हेच शिकवले गेले आहे की स्वतःचा विचार करणे म्हणजे स्वार्थीपणा. पण हा पूर्णपणे चुकीचा समज आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही, स्वतःला खुश ठेवत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या कुटुंबालाही खऱ्या अर्थाने प्रेम आणि आनंद देऊ शकत नाही. स्वतःवर प्रेम करणे हा तुमचा कोणताही गुन्हा नाही, तर तो तुमचा हक्क आहे. त्यामुळे कोणतीही भीती बाळगू नका. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा संपूर्ण जग तुमच्यावर प्रेम करायला लागतं. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, घर तुमचं आहे, पण हे मन आणि आयुष्यही तुमचं स्वतःचंच आहे. आणि जर तुम्ही स्वतःलाच आनंदी ठेवलत नाहीत तर घराचं कोणतंही नातं किंवा कोणतीही जबाबदारी तुम्ही कधीच खऱ्या अर्थाने किंवा आनंदाने पार पाडू शकणार नाही. म्हणून आजपासून स्वतःसाठी जगायला सुरुवात करा. तुम्हाला स्वतःला जाणवेल की मन हलकं झालंय आणि चेहऱ्यावर एक वेगळाच तेज आणि आनंद आलाय. या संपूर्ण संसाराचा खरा कणा तुम्ही आहात. त्यामुळे स्वतःची काळजी घेणं हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशाच अजून पॉझिटिव्ह आणि मनाला साद घालणाऱ्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. म्हणजे पुढचा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हालाच मिळेल. हा व्हिडिओ त्या प्रत्येक महिलेला आणि कुटुंबाला नक्की शेअर करा ज्यांना स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे, पण त्या कधीच स्वतःसाठी वेळ काढत नाहीत. नक्की शेअर करा. लक्षात ठेवा, स्वतःवर प्रेम करणारी स्त्री कधीच स्वार्थी नसते. उलट ती कुटुंबाची खरी आणि सर्वात मोठी ताकद देखील असते. कमेंटमध्ये नक्की लिहा, मी स्वतःची काळजी घेणार आणि स्वतःवर प्रेम करणार. आनंदी रहा, निरोगी रहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.